मला वाटतं आपण त्याच्यावर थोडं फोकस करूया. मला असं वाटतं जर ते रशिया युक्रेनचं वॉर थांबवू शकतात तर राजीनामा तर घेऊ शकतात. आम्ही 20 तारखेला आता दिल्लीत जाणार आहे. त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे. हा, आम्ही आता परत सांगतोय 20 तारखेला दिल्लीत होणार आहे. आधी त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे. नेमका काय फरक पडला, काय बदल झाला, लोकांचा तुम्हाला पाठिंबा वाढला? पहिल्या आंदोलनानंतर काय काय झालं? कॉर्पोरेट जनता पार्टीमध्ये कसं बदल घडले, काय झालं? पहिल्या आंदोलनात तिथं जाऊन मला कळलं की देशभरातून तिथं लोक आलेली होते. म्हणजे सिक्कीमवरनं लोक आली होती, जम्मू काश्मीरवरनं लोक आली होती, केरळावरनं लोक आली होती, तामिळनाडूवरनं आली होती, काही लोक ओडिसावरनं आली होती, बंगालवरनं आली होती. आणि त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की आता हे देशभर वाढलं पाहिजे. म्हणजे मला तिथं भरपूर जे सगळे तरुण जे आलेले होते देशभरातून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देशभर करा. आणि त्याच्यामुळे आम्ही आता वेगळ्या वेगळ्या राज्यात करणार आहे. म्हणजे हे तर चालूच आहे. माझ्या घरच्यांना धमक्या भेटताच आहेत, ते चालूच आहे. आणि मला आता सोशल मीडियावर आताच म्हणजे इथे येण्याआधी मला म्हणले तू ये प्रेस कॉन्फरन्सला, आम्ही कॉक्रोच मारण्यासाठी हिट घेऊन ठेवलेला आहे. तर अशा प्रकारच्या धमक्या चालूच आहेत. आता म्हणजे मला कळत नाही की अजून सरकारला कशाची वाट बघते. स्टुडंट्स आत्महत्या करताय, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचं फ्युचर अफेक्टेड झालेलं आहे. अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला तुम्हाला? म्हणजे सिरियस कुठं ना कुठं व्हावंच लागणार आहे. घेत नाही, दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. नाही, मी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की कॉक्रोच जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणारी कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह होऊ नये